आता तुमच्या गावातले नाही, मी आता आमच्या परभणीकडचं सांगतो. तुमच्या कशाला आणायचं, आणखीन राहिले 4-5 दिवस गपशिप राहायचं, निघून जायचं नाही का. एका असा नवीन लग्न झालं आणि आवडीचं सांगायला ऐका. नवऱ्याची आवड वेगळी होती आणि बायकोची आवड वेगळी. बायकोला फक्त आणि फक्त सकाळी उठल्याबरोबर रोज काम आवरलं की फक्त हातामध्ये रिमोट घ्यायचा, सोफ्यावर बसायचं आणि टीव्ही बघायला आवडत. पण तिचा नवरा म्हणजे धार्मिक होता. त्याला उठलं की सुटलं हातामध्ये पुस्तक घेऊन बसायचं आणि पुस्तक वाचायला आवडायचं. तर कोणाची आवड काय, कोणाची आवड. एक दिवस बायकोनं पाहिलं, मग नवरा काय आपल्याकडे लक्ष देत नाही. उठलं की सुटलं पुस्तक घेऊन बसतो, उठलं की सुटलं पुस्तक घेऊन बसतो आणि वाचत बसतो. यांचं काय आपल्याकडे लक्ष नाही. एक दिवस बायकोनं रागाने हातातलं पुस्तक उचललं आणि बाजूला फेकून दिलं. बायको म्हणली, लग्नाला एवढे दिवस झाले पण तरी तुमचं माझ्याकडे काही लक्ष नाही. असं वाटतंय म्हणे राग काय करावं काय नाही की तुमच्या हातातलं पुस्तकच मी व्हायला पाहिजे. नवरा म्हणला, पुस्तक नको हो. म्हणली मग? म्हणे काल निर्णय होईल. रेंज आली नाही का? बायकोला असाच प्रश्न पडला. ती म्हणली, काल निर्णय कशामुळं? म्हणे वर्षाला बदलता तरी येते. बायको तर काही बदलता येत नाही म्हणे, काल निर्णय तरी बदलता येतो. माझ्या आवडी वेगळ्या असल्याच्या नंतर तुम्ही सांगा संसारात जमेल.